वा 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 वा, आज घट बसतायत आणि समोरच नुपूर देवींचे दर्शन झाले. योगायोग म्हणावा तर असा. बरं, प्रसाद घे. आहा, देवीच्या प्रसादाला नाही म्हणू नये. घे. कसा आहे? गोड, अगदी तुझ्यासारखा, तुपात घोळवलेला. नाही 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 नाही, आज मी फक्त देवीच्या दर्शनाला आलोय. पैशांची गोष्ट मी उद्या करणार. तिथे त्या व्यतिरिक्त मी दुसरं काहीही बोलणार नाही. खरंच. नाही, मला माहिती आहे की तुझ्या लग्नासाठी अन्वयने माझ्याकडून कर्ज घेतलं होतं. पण ह्याचा अर्थ असा तर नाही ना होत की मी जेव्हा जेव्हा समोर यावं तेव्हा तीच कॅसेट रटत राहावी. अगं जज साहेब, मी काय म्हणालोय का आहे ना की माझे पैसे परत कधी देणार? मला माहिती आहे की हे माझे पैसे बुडवणार नाहीत आणि मी ते बुडवू देणारही नाही. अशा ना तशा प्रकारे मी ते वसूल करणारच. नाही नाही नाही, म्हणजे कोर्टाच्या फेऱ्या माझ्या दररोज होतच असतात. तिकडे आश्वासनं देणारे, वेळेत कर्ज न फेडणारे, असे भरपूर केसेस मी बघतो. जज साहेब त्यांच्याबरोबर खूप वाईट वागतात, खूप वाईट. अहो, डोळ्यातून पाणी येतं हो. आता परवाच एक केस पाहिली. त्या माणसाने वेळेत कर्ज भरलं नाही म्हणून जज साहेबाने निकाल दिला की ह्याचं घर विका आणि कर्ज फेडून टाका. काय अवस्था झाली असेल त्या कुटुंबाची. आई, राहत्या घरातनं कोणाला बाहेर काढायचं म्हणजे त्यापेक्षा पाप नाही, पाप नाही. अगं अगं, तू कशाला रडतेस? डोळे पूस. मला नाही आवडत ग नुपूर तू रडलेली. तुझ्याकडे पैसे नसतील तर हरकत नाही. आपण काहीतरी दुसरा मार्ग शोधूया की. अरे अगं, तू आणि मी काही वेगळे आहोत का? नाही ना.